नगरपालिकेची निवडणूक आहे जामनेरला. सर्व राज्यभर या ठिकाणी नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुका सकाळपासून सुरू झालेल्या आहेत. मोठा उत्साह मतदारसंघात म्हणजे मतदारांमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मोठ्या लाईनी अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर लागलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की यावेळेला महायुती ही नंबर 1वर राहील आणि त्यातही भाजप हा 1 नंबरवर राहील. आणि म्हणून मी मतदारांना पुन्हा विनंती करणार आहे तेव्हा आपण सर्वांनी मतदान करावं. कोणीही मतदाराशिवाय राहू नये. सर्वांनी आपापला हक्क बजवावा. तो आपला अधिकार आहे आणि आपण मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं. भाऊ, जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर काही मतदान केंद्र सजवण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने काही महिलांनी रॅली देखील काढलेली आहे मतदान करावं म्हणून. महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. कसं बघता आपण याकडे? निश्चित मी सकाळपासून ऐकतो की महिला रॅलीने येत आहेत. मतदान केंद्रांवर मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी येत आहेत. घोषणातीतही काही ठिकाणी येत आहेत गावातून. मला वाटतं चांगलं आहे. लोकांमध्ये परिवर्तन होतं आहे. पर्सेंटेज त्या ठिकाणी मतदाराचा वाढत चालला दिवसेंदिवस आणि वाढलं पाहिजे कारण हा अधिकार आहे मतदाराचा. हा प्रत्येकाला आहे आणि तो बजावला पाहिजे. मला असं वाटतं जिवंत आपल्याला लोकशाही ठेवायची असेल तर सर्वांनी मतदान केलं पाहिजे. आपल्या हक्काचा माणूस या ठिकाणी निवडून दिला पाहिजे. जामनेर हा भाजपाचा बालेकिल्लाच म्हटला जातो. इथं या ठिकाणी साधनाताई असतील ह्या बिनविरोध आलेल्या आहेत आणि आज तुम्ही परिवारासोबत मतदानाचा हक्क बजवायला आलेला आहेत. काय वाटतं भाजपची सत्ता पूर्ण बसेल? इथे काय नाही. इथे 27-28 ज्या ठिकाणी होणार आहे. इथे आता 17-18 जागेवर निवडणूक आहे. आपण उद्या निकाल लागल्यावर बघा खूप मोठ्या मताधिक्याने आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील. एकही उमेदवार एकही नगरसेवक दुसऱ्या पक्षाचा या ठिकाणी होणार नाही. मला खात्री आहे. माझा आमच्या मतदारांवर विश्वास आहे. भाऊ, राज्यात 2 जागा ज्या आहेत ते बिनविरोध झालेल्या आहेत. काय वाटतं राज्यात किती भाजपच्या जागा येतील? महायुतीला किती यश मिळेल? मी सांगितलं की महायुती नंबर 1वर राहील. नंबर 1वर जाईल. त्यातही भाजप जे आहे ते नंबर 1वर राहील. आमची सदस्य संख्या मी म्हणतो 2000च्या वर जाईल. राज्यामध्ये 2000च्या वर आमची संख्या या ठिकाणी निश्चित जाईल आणि मोठ्या मताधिक्याने आमचे नगराध्यक्ष आहेत नगरसेवक आहे हे राज्यभरामध्ये या निवडून येतील. पण आम्ही महायुतीचा जर विचार केला आम्ही अनेक ठिकाणी महायुतीत लढलो आहोत. महाविकास आघाडी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. म्हणजे जसं बिहारमध्ये झालं महाराष्ट्रात झालं विधानसभेला तशी परिस्थिती यावेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची होणार आहे. नाशिकच्या जे आहे काही नेत्यांचे भाषण जे आहेत ते वादग्रस्त ठरल्याचा तक्रार जी आहे करण्यात आलेली आहे. आपण सुद्धा म्हणजे आपलं सुद्धा नाव त्यामध्ये आहे. गुलाबराव पाटलांचं नाव आहे. याबाबत आता निवडणूक आयोग जे आहे मला वाटतं मी काही असं काही चुकीचं कुठे बोलत नाही कधी आणि मी बोललेलोही नाही. मला असं वाटतं तर माझं नाव आहे म्हणून तुम्ही सांगता आहात. मला माहिती आहे त्याबद्दल. पण चुकीचं बोलायलाच नको. अनेक ठिकाणी आपण काहीतरी फारच लाईन सोडूनही बोलत आहेत. जे बोलायला नको पब्लिक प्लेसवर स्टेजवर ते काही ठिकाणी बोललं जातं आहे. आपसातले मतभेद आहेत. मला वाटतं पण ते राजकीय मतभेद आहेत. ते फार अशा खालच्या पद्धतीने जाऊन बोलणं काही फार योग्य मला वाटत नाही आणि मी कधी तसं बोलत नाही. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबद्दल अजित पवार बोलले आहेत की जोपर्यंत पालकमंत्री नाही आहे तोपर्यंत मीच नाशिकचा पालकमंत्री असं अजित पवार बोलले. ठीक आहे. शुभेच्छा आहेत माझ्या त्यांना. काही हरकत नाही. संजय राऊत आज आजारपणातून उठले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटातून 35 आमदार जे ते बाहेर पडतील असं रवींद्र चव्हाण फोडणार शिवसेना असं बोलले. आता ते संजय राऊत आहे. ते काही सांगू शकतात. स्वतःचा पक्ष त्यांना सांभाळता येत नाही. स्वतःच्या पक्षातून 45 लोक निघून गेले. तोपर्यंत एवढं ज्यांना जायचं असेल त्यांनी जा. म्हणजे खरं शिवसेना फोडण्याचं श्रेय जे आहे ते संजय राऊतांनाच आहे. मला अनेक नगरसेवकांनी सांगितलं की आम्ही त्यांना म्हणतो की असंच होतं. ज्यांना जायचं ते जा. खुर्चीवर मस्त बसून हातपाय ताळून ते म्हणत होते की जाऊ द्या. ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. असे जर पक्षाचे नेते असतील तर मग काय त्या पक्षाचं कसं होणार आहे. आणि तसंच ते यावेळेला झालेलं आहे. आणि म्हणून मागच्या वेळी आपण बघितलं असेल की जवळजवळ 45 आमदार हे पक्ष सोडून निघून गेले. तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा. अजूनही तुमच्याकडे काही खासदार आहेत आमदार आहेत. तुम्ही त्यांची चिंता करा. बाकी शिंदे साहेबांच्या सेनेचं काय होणार भाजपचं काय होणार राष्ट्रवादीचं काय होणार आमच्या घड्याळाचं हे तुम्ही बघू नका. आपल्या संपर्कात कोणी आहे इतर पक्ष? नाही. आता आमच्याकडे जेवढे लोक झाले केवढी गर्दी झाली आमच्याकडे. कुठे सांभाळणार आम्ही? किती लोक आहेत आमचे बघा तुम्ही. 250च्या वर म्हणजे 50 जागासुद्धा 288 पैकी महाविकास आघाडीला नाही आहे. तर किती घेणार आम्ही लोक? त्याला की लिमिट आहे. रवींद्र चव्हाण बोललं तर 2 तारखेनंतर पर्यंत युती टिकवायची. मला 2 तारखेनंतर काही बदल होण्याची शक्यता वर्तवली? अजिबात नाही. महायुती आमची आहे. महायुती आमची कायम आहे. उगाच म्हटलं तर त्याला किती अर्थाचा गैरअर्थ आपण त्यात काढू नका. 2 तारखेपर्यंत बाबा संयम ठेवा. आपसात भानगडी करू नका. पुन्हा आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्हाला राज्याचा सगळा गाडा चालवायचा आहे.
अतिशय म्हणजे वेगाने आम्हाला या राज्याचा विकास करायचा आहे असा त्यांना म्हणण्याचा अर्थ होता. पण निवडणुकीमध्ये थोडं आरेकारे झालं एकमेकांचं, त्या ठिकाणी तेवढे 2 तारीख होऊ द्या, नंतर परत सुरळीत होईल असं त्यांचं म्हणणं आहे. अकरा गुंडांना उमेदवारी दिली आहे शिंदेंनी आणि भाजपकडून, असं रोहित पवारांनी आरोप केला आहे. रोहित पवारांना काय, रोहित पवार तर काही सांगतील. रोहित पवार तर इथे पण येऊन काय काय बोलून गेले, तुम्हाला माहिती आहे माझ्याबद्दल काय काय बोलून गेले. आता मी त्यांना सांगितलं की अजून तुमचे 17 उमेदवार या ठिकाणी 18 उमेदवार आहेत उभे, तुम्ही येऊन बसा इथे आणि एखाद्या तरी निवडून आणून दाखवा. मी ओपन चॅलेंज केलं होतं त्यांना. बोलायला काय लागतं. रोहित पवारांचं ते माझाही राजीनामा मागत होते. त्यांना बोलण्याशिवाय त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही आणि म्हणून मग स्वतः जर एखाद्या निवडणुकीमध्ये गेले नाही, कार्यकर्त्यांच्या एखाद्या ठिकाणी सभा घेतली नाही, कोणीच घेतली नाही. महाविकास आघाडीच्या एकही नेत्यांनी राज्यामध्ये कुठे जाऊन सभा घेतली नाही. कार्यकर्त्यांना निवडून द्या म्हणून त्यांनी कुठे कोणाला आवाहन केलं नाही. काय अपेक्षा करावी त्यांच्याकडून. आणि म्हणून घरात बसून बोलबच्चनगिरी करायची, एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे. भाजप पैसे वाटतंय असा आरोप निलेश राणेंनी केला आहे. त्यांना माहीत त्यांच्याकडे काय चाललेलं आहे. पण मला वाटतं त्यांचे सगळे आरोप त्यांच्या भानगडी फार टोकाच्या चाललेले आहेत. मला वाटतं एवढ्या टोकाचे वाद करू नये. लक्ष्मी कमळावर बसून येईल असं बोलले पंकजा मुंडे. लक्ष्मी जी आहे ती कमळावर बसून प्रत्येकाच्या घरात येईल असं बोलले आहे पंकजा मुंडे. मग लक्ष्मीचं चिन्ह कमळच आहे. आपल्या घरी लक्ष्मी, आपण लक्ष्मीपूजन करतो दिवाळीला, तर कमळावर बसलेली असते. त्यात चुकीचं काही असं मला काही वाटत नाही ना. पण त्याचा अर्थ तुम्ही वेगळा घेऊ नका. मला असं वाटतं तर उगाच काहीतरी वेगळा अर्थ घ्यायचा आणि मग पुन्हा तीच बातमी चालवायची, असं करू नका. ते निलेश राणेंनी काल पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि 1.5 लाख रुपयाची रोकड त्यांनी जप्त केली आणि असं सांगितलं की भाजपच्या उमेदवाराने वाटण्यासाठी वैभव नाईकांनी म्हटलं की निलेश राणे पण पैसे वाटतात, नितेश राणे पण पैसे वाटतात. सिंधुदुर्गामध्ये पैशांच्या बॅग पण आला असं म्हटले ते. आता म्हणायला काय, मी पण इथे म्हणेल उद्धवजी बॅगा घेऊन आलेत म्हणून, पवार साहेबांनी बॅगा पाठवल्या म्हणून म्हणायला काही अर्थ नाही. मला वाटतं जेव्हा पुरावा काही असेल तेव्हाच बोललं पाहिजे. अन्यथा कोणाच्या घरात जायचं, पैसे पकडले सांगायचं, कोणाच्या तिजोरी उघडायचं, हे काही मला वाटतं योग्य नाही आहे. नाशिकचा पालकमंत्रीचा तिढा कधीपर्यंत सुटेल? आता ही निवडणूक देखील आलेली आहे. मी भविष्यकार नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही. भाऊ, विरोधकांकडून नाशिकच्या कुंभमेळ्यासंदर्भातला असा आरोप केला जातोय, वृक्ष तोडून त्या ठिकाणी हॉटेल्स असतील, कॉटेज असतील, काही मोठे अजिबात नाही. तुम्ही बघा, येते 8 दिवसामध्ये सगळे नाशिककर अतिशय खुश होतील, ते समाधान व्यक्त करतील आणि जेवढे वृक्षप्रेमी आहे ते सुद्धा समाधान व्यक्त करतील. अशी परिस्थिती नाशिक शहरामध्ये होईल. आम्ही जवळपास 15,000 झाडं आता या ठिकाणी 1,000 झाडाच्या बदल्यामध्ये लावतो. पण आम्ही 1,000 झाडंसुद्धा काढणार होतो, ते खालून काढणार आहोत आणि त्यांचं रिप्लांटेशन करणार आहोत. आम्ही दुसऱ्या जागेवर ते लावणार आहोत. 1,000 झाडे काढायची गरज पडणार नाही. पण साधुग्रामची जागा ही गेल्या शेकडो वर्षापासून ती परंपरा आहे, ती राखीव आहे, रिझर्व जागा आहे ती. तिथेच त्या ठिकाणी साधुग्राम उभत असतं. काही रोपटे त्या ठिकाणी उगवलेले 7-8 वर्षापासून, या 12 वर्षाच्या काळामध्ये ते आम्ही त्या ठिकाणी काढू. मागच्या वर्षी जिथे जिथे रावटे होते तिथेच आम्ही रावटे टाकू, जास्तीच्या टाकणार नाही. पण या बदल्यामध्ये मी जे झाडं लावणार आहे ते खरं सांगतो तुम्हाला, एक महाराष्ट्रामध्ये एक त्याचं नाव राहील की बघा बाबा, एकाला 10 झाडं कशी लावली जातात. तुम्हाला एका 15 दिवसामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट झालेलं दिसेल. भाऊ, तुम्ही नाशिककरांना म्हटलं होतं की पर्यायी जागा दाखवा, म्हणजे त्या ठिकाणी आम्ही हे करू तुमचे वृक्ष वाचवण्यासाठी. नाशिककरांनी पर्यायी जागा दाखवलेली आहे. काही महापालिकेच्या अंतर्गतले जे काही घरं असतील किंवा तिथले हॉल्स असतील ते तिथं पडून आहेत, दुरावस्थेत पडलेले, त्याला असं नाही चालत. तसं साधुग्राम आहे, तिकडच्या पडक्या घरामध्ये राहा, पडू नये, त्यांना रंग मारा राहा, असं नाही. त्याचं एक वेगळं महात्म्य आहे, त्याची परंपरा आहे. आपला कुंभमेळा सगळं जगाचं लक्ष त्याच्याकडे आहे. आता तुम्ही म्हणाल की ही जागा पडके इथे जाऊ द्या, ती जागा पडके तिथे महाराजांना थांबवा, साधूंना थांबवा, असं अजिबात करता येणार नाही. आम्ही अतिरिक्त कुठलेही वृक्ष तोडणार नाही. आणि तोडली तर एका हजाराला 10,000 15,000 झाडं मी लावेल. आणि तुम्ही बघाल ती झाडं कशी आहेत ते बघितल्यावर सगळे नाशिककर समाधान व्यक्त करतील आणि अक्षरशः आम्हाला शाबासकी देतील की सरस यांनी काय चांगलं काम केलं नाही म्हणून. मी असं नुसतं थातूर नुसते लावायचे सांगायचं घोषणा असं नाही होणार. मी 10-10, 12-12, 15-15 फुटाचे झाडं आणतो आहे. मी स्वतः हैदराबादला बोललो आहे, व्हिडिओवरती झाडं बघितलेली आहेत, खड्डे खोदायला सुरुवात केलेली आहेत. नाशिककरांना अतिशय म्हणजे समाधान वाटेल, आनंद वाटेल अशा पद्धतीने आम्ही 15,000 झाडं लावतो आहे आणि त्याचं संवर्धन आम्ही करणार आहे. त्याला ड्रीप करणार आहे, त्याला खतं देणार आहे आणि 2-3 वर्षामध्ये तुम्ही बघाल की त्या ठिकाणची परिस्थिती किती बदललेली आहे. काल खडसे पुन्हा बोलले तुमच्यावरती, खडसे बोलले माझ्या वाया गेलेला माणूस. त्यांना म्हणा कमळाचं काम करा म्हणा साहेब तुम्ही आता, आमच्या कमळाला निवडून आणा म्हणा. हो, शेवटी त्यांना कमळाचं काम करावं लागतंय राष्ट्रवादी सोडून. काय वाटतंय भाऊ, कसं पाहताय? आणि भुसावळमध्ये कमळाचा उल्लेख केला, ते काय म्हणा वाया गेलेला माणूस, वाया गेलेला. अच्छा, वाया गेलेला माणूस आहे मी, असं खडसे म्हणाले. आता मी काय बोलू त्यांच्याबद्दल?
या माणसाला स्वतःचं चिन्ह काय हे समजत नाही आता सध्या. म्हणजे भुसावळला गेले तर काही वेगळंच सांगतात, वरणगावला गेले तर काही वेगळं सांगतात, ट्रॅव्हरमध्ये गेले तर काही वेगळं सांगतात, मुक्ताईनगरला वेगळं सांगतात. मी म्हटलं ना, काय होता माणूस, काय झाला, कसा वाया गेला. आता तुम्हालाही कळतं की नाही, अख्ख्या राज्यभरातल्या लोकांना आश्चर्य वाटतं की बाबा मुख्यमंत्र्याच्या रेसमधला हा माणूस पण असं कसं काय वागू शकतोय. आता इकडे म्हणतो मी कमळाचा प्रचार करतो, एक परिवाराची. अरे बाबा, आमच्या कमळामध्ये तुमचा परिवार कसं काय घालता, तुम्ही तुमचं काम करा ना बाप बेटे. हां, आमच्या त्या छोट्या ताई आहेत आमदारकीला पडल्या 2 वेळा, त्या तुम्ही करा तुमच्या पक्षाचं काम. असं बळजबरी काय घुसता तुम्ही इकडे तिकडे. हां, ते आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं, बोलवलं, परिवाराचं आहे तर परिवार तुमचे 4 पक्ष आहेत, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही असंच करणार का. हे उभं राहिले की याच्याकडून, ते उभं राहिले की त्याच्याकडून, सगळं चिन्ह झाले त्यांचे ताटपून, कुठलंच चिन्ह त्यांनी सोडलं नाही. म्हणजे इतकी वाईट अवस्था. मलाही वाईट वाटतं. एकेकाळी आमचे ते सहकारी होते, म्हणजे आम्ही सोबत काम केलेलं आहे, आमचे नेते होते, पण त्यांची ही परिस्थिती बघून खरं मलासुद्धा आता इतकं वाईट वाटतं की काय माणूस राजकारणामध्ये दुर्बुद्धी सुचली की कुठून कुठे जातो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे खडसे. तर कमळ विसरायला तयार नाही भाऊ, त्यांच्या डोक्यातून कमळ जात नाही. नाही, त्यांचं प्रत्येक वेळेला हे बघा, आता लोकसभेला मी सुनेचं काम करतो, लगेच कमळ हातात घेतलं, लगेच विधानसभा लागली मग मी आता तुतारी वाजवतो, म्हणजे तुतारी वाजवायला गेले. आता इथे भुसावळला गेले तर म्हणजे घड्याला मतदान करा, कुठे म्हणतात मशालला मतदान करा. त्याची भूमिका काय, त्यांचा पक्ष कोणता आहे हे त्यांना समजत नाही सध्या. त्याच्यामुळे जे तोंडातील ते चिन्ह बोलतात ते कुठे थोडं आता मला वाटतं वयामानाने होतं ते. मुक्ताईनगरमध्ये त्यांच्या पक्षाचा उमेदवार नाहीये, म्हणजे चिन्हच पुढे बघायला मिळालं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं मुक्ताईनगरमध्ये खडसेंच्या. म्हणजे मोठे त्यांना आधी हे विचारा की त्यांचा पक्ष कोणता आहे आणि त्यांचं चिन्ह कोणतं आहे हे तर त्यांना विचारा. 5 ठिकाणी प्रचार करतात, 5वी वेळ चिन्हाचं सांगतात आणि विशेष करून कमळाचं सांगतात. काय बोलावं त्यांच्याबद्दल, जाऊ द्या त्यांचं तब्येत वया मला ते बोलतात. त्यांना कमळामध्ये घेणार का आपण? कुणाला खडसेंना कुणाला खडसेंना कमळात घ्यायचं असं कधी घेतलं असतं. चला काय सल्ला राहील त्यांना भाऊ? काय नाही, तब्येतीची काळजी घ्या. तब्येत अस्वस्थामुळे मानसिक अस्वस्थामुळे ते त्या ठिकाणी असं बोलतायत. आता तुम्हीच बघा ते काय काय बोलतायत. तर आता मला सांगा, परिवाराचा आणि पक्षाचा काही संबंध येतो का. तुमच्या परिवारात सगळेच पक्षाचे लोक आहे, सगळे तुम्ही 4 जणांनी 4 पक्ष वाटून घेतलेले आहेत. आता मग परिवाराचा प्रश्न आहे. काय परिवाराचा प्रश्न आहे, अरे बाबा आमच्या पक्षामध्ये तुमचा परिवार घालू नका. रक्षाताई आमच्या आहेत, त्या खासदार आहेत, मंत्री आहेत, त्या आहेत आमच्या. तुम्ही कशाला मध्ये मध्ये, मी सांगितलं नाही का की एखाद्या गावात बँड वाजायला लागला की 2-4 लोक असे असतातच की त्याच्यावर लगेच धाड 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 नाचायला लागतात तिथे. अरे पण कोणाचं लग्न आहे, कशाचा बँड आहे, काय आहे काही माहीत नाही, पण हम नाचेंगे. असं बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, नाचो नाचो. खडसे परिवाराची लढाई म्हणे, मुक्ताईनगराची चंद्रकांत विरुद्ध खडसे परिवाराची एक लढाई असं म्हणतात. अरे बाबा पडल लढाई, तुम्ही तुमच्या पक्षाचे लोक उभे करा ना. तुमचं काय, त्यांचं कोणत्या पक्षात सध्या ते शरद पवार गटात आहेत. मग तू तरी वाजवा ना तिथे. तुम्ही कशाला आमच्या पक्षामध्ये बळजबरी घुसतात, काही गरज आवश्यकता नाही ना. पण आता यांना कोणी विचार, यांचं अस्तित्व राहिलेलं नाही. 7 लोकांची ग्रामपंचायत सुद्धा निवडत नाही, नगरपालिका तर फार दूरच राहिलेली आहे आता.